हरे कृष्णा। नम ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आदरणीय श्री हरिसा नारद प्रभूजींनी खूपच छान प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न असा आहे की प्रापंचिक जीवनामध्ये अनेक गोष्टींचं रहाटगाडगं चालवत असताना, अनेक जबाबदाऱ्यांचं रहाटगाडगं चालवत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि अशा वेळेला आपण या हरिनामाचा कशा रीतीने आश्रय घ्यावा आणि त्याचं महत्व काय आहे, असा हा आपला आजच्या चर्चेचा विषय आहे। खऱ्या अर्थाने आपण जर वैदिक शास्त्रे धुंडाळून पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सध्या 21वा शतक असू दे किंवा मध्ययुगीन भारत असू द्या किंवा प्राचीन काळातील प्रागैतिहासिक जो भारताचा इतिहास आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणे सापडतात की तुम्ही कोणत्याही अवस्थेत असा, लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही किंवा कसल्याही प्रकारचे राजवट असू द्या, कसल्याही प्रकारचं समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, आर्थिक सोबतता असू द्या किंवा आर्थिक टंचाई असू द्या, सर्वच परिस्थितीमध्ये प्रापंचिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात। आपण पाहतो महाभारताच्या समयी हस्तिनापूरच्या कुरुवंशामध्ये दोन भावंडांमध्ये, कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये वितुष्ट आलं होतं आणि त्यावेळेला आपण पाहतो की कशा रीतीने हे दोन्ही परिवार एकाच घरातील पांडू महाराजांची मुलं आणि धृतराष्ट्रांची मुलं हे युद्धासाठी तत्पर झाले आणि कोण कोणाच्या बाजूने युद्ध करेन यासाठी हे सगळेजण जमवाजमव करू लागले। यावेळेला काही जणांनी पांडवांची बाजू घेतली तर काही जणांनी कौरवांची बाजू घेतली आणि अशा जमवाजमवीसाठी एके दिवशी दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही द्वारकेमध्ये येतात आणि आपण सर्वांना ही कथा सर्वश्रुत आहे की कशा प्रकारे श्रीकृष्ण त्या ठिकाणी दोन विभागामध्ये आपल्या शक्तीचं विभाजन करतात। एका विभागामध्ये संपूर्ण नारायणी सेना आणि दुसऱ्यामध्ये स्वतः निशस्त्र वासुदेव श्रीकृष्ण जे स्वतः युद्धामध्ये शस्त्र चालवणार नाहीत अशी प्रतिज्ञा घेऊन बसलेले असतात। त्यावेळेला कृष्ण दोघांनाही संधी देतात, एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी सेना आहे, तुम्हाला जे हवं ते घ्या। आता या ठिकाणी दुर्योधन आणि अर्जुन दोघेही राजकारणी आहेत, दोघेही राजा बनण्यासाठी उत्सुक आहेत, या दोघांनाही राज्य प्राप्त करायचं आहे आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना मुलं बाळ आहेत, ते या सांसारिक जगामध्ये अडकलेली लोक आहेत आणि त्यांची ही जबाबदारी होती युद्ध करण्याची, स्वतःचं राज्य सांभाळून ठेवण्याची आणि अशा जबाबदारीच्या वेळेला त्यांच्याकडे संधी निर्माण झाली होती की राज्य घ्यावं, कृष्णाला घ्यावं आणि पहिली संधी अर्जुनाला देण्यात आली आणि अर्जुनाने कोणाला निवडलं? निशस्त्र श्रीकृष्ण, जे कृष्ण कसल्याही प्रकारचे शस्त्र उचलणार नव्हते, जरी ते सुदर्शनधारी आहे, जे सुदर्शन अमोघ आहे, तरी सुद्धा कृष्णाने प्रतिज्ञा घेतलेली की मी शस्त्र उचलणार नाही। म्हणजे काय, अर्जुनाची आवड कशात आहे? केवळ कृष्णामध्ये त्याची आवड आहे आणि दुर्योधनाची आवड कशामध्ये होती? कृष्णाच्या संपत्तीमध्ये त्याची आवड होती। तर ही संधी नेहमीच प्रत्येकाला उपलब्ध होत असते। ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये पाहतो की रावणाचा दोष काय होता?
त्याला फक्त सीता पाहिजे होती, दुसरं काही नको. त्याला राम नको होते. त्याला विभीषणाने सांगितलं, इतकंच काय कुंभकर्णाने पण सांगितलं, तू प्रभू रामचंद्रांना शरणागत जा म्हणून. तरी सुद्धा त्याचा अहंकार इतका मोठा होता की मला फक्त सीता हवी आहे. आणि त्याचीच बहीण शूर्पणखा, तिला फक्त राम हवा होता, त्याला सीता नको होती. समस्या अशीच आहे की सांसारिक जीवनामध्ये जगत असताना आपल्याला या संधी ज्या असतात त्या नेहमी येत असतात. कृष्ण, राम किंवा रामाची शक्ती, रामाचं ऐश्वर, कृष्ण किंवा कृष्णाची सेना, ही संधी नेहमी येत असते. तदनंतर आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पाहतो, जसे राजा भोज होऊन गेले, राजा विक्रमादित्य होऊन गेले, यांनी आपलं नाव अजरामर केलं कारण त्यांनी भगवंताच्या सेवेसाठी आपल्या राज्याचा सदुपयोग केला होता. त्याच्यानंतर आपण पाहतो अनेक मोठे मोठे राजे झाले, त्यांनी दक्षिण भारतामध्ये मोठी मोठी मंदिरं बांधली आणि भगवंताची त्यांनी सेवा केली. जसे कुलशेखर महाराज त्रिवेंद्रमचे, यांनी भगवान श्री अनंत पद्मनाभ स्वामींची इतक्या छान रित्या सेवा केली की त्यांनी सगळं प्राधान्य भगवंताच्या सेवेला दिलं, आपली जबाबदारी सांभाळत. ही संधी नेहमी सर्वांनाच मिळते, सर्वांनाच मिळत असते. शेखर महाराज 1000 वर्षापूर्वी होऊन गेले. सुमारे 350-400 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा सर्व प्रकारच्या भोगविलासाच्या संधी उपलब्ध होत्या. परंतु ते एकमेव राजा असे आहेत ज्यांचं वर्णन श्रीमंत योगी म्हणून करण्यात आलेलं आहे. श्रीमंत योगी. कारण समस्या अशी आहे, जो व्यक्ती श्रीमंत असतो तो योगी होत नाही, तो भोगी होतो. तो भोगी होतो, त्याला सगळंच काही त्याच्या हातामध्ये उपलब्ध असतं. स्त्री, पैसा, नशा वगैरे सगळंच त्याच्या हातामध्ये उपलब्ध असतं. त्यामुळे श्रीमंत व्यक्ती योगी होत नाही आणि योगी व्यक्ती कधी श्रीमंत नसतो. परंतु फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचंच वर्णन श्रीमंत योगी म्हणून करण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्याकडे इंद्रिय तृप्तीची सगळी साधनं उपलब्ध होती. सगळी साधनं उपलब्ध होती. आपल्याला तो सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंग ठाऊक आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या समोर आल्यानंतर तिला ते आपली आई म्हणून संबोधित करतात. आणि अशा रीतीने छत्रपती शिवरायांचा इतिहास हा अजरामर झालेला आहे. कारण आपल्याला कृष्ण पाहिजे, देव पाहिजे का भोगविलास पाहिजे, हे आपण स्वतः ठरवायचं. आपण हे स्वतः ठरवायचं. त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहतो गौडी वैष्णव संप्रदायामध्ये श्रील रूप गोस्वामी जे 500 वर्षापूर्वी झाले, अशा अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड पैसा त्यांच्याकडे होता. जसं रघुनाथ दास गोस्वामी होते, श्रील प्रभुपाद झाले. तर या सर्वांनी काय केलेलं आहे की दोन गोष्टी आहेत. आपले प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपल्याला अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. जसं पांडवांना सामोरं जावं लागलं, जसं छत्रपतींना सामोरे जावं लागलं. अशा वेळेला हे लोक जे आहेत सर्वात प्रथम प्राधान्य दिलेले आहेत ते कृष्ण भक्तीला, प्रभू रामचंद्रांना, भगवंतांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. की ज्यावेळेला अडचण निर्माण होते त्यावेळेला ह्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. म्हणून छत्रपतींना त्यांच्या गुरूंनी आदेश दिला होता, काय? पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते सावधपण, तिसरे राजकारण. सर्वात प्रथम प्राधान्य त्यांनी भगवंतांच्या कथा आणि कीर्तनाला प्राधान्य दिलं होतं. आणि हेच उदाहरण आपण प्राचीन काळात पण पाहतो. प्राचीन काळात सुद्धा आपण पाहतो की श्री अर्जुनाने कृष्णाला प्राधान्य दिलं. मला सेना नाही मिळाली तरी चालेल, पण मला कृष्ण हवेत. अशा प्रकारे आपण आजच्या घडीला ही कशा रीतीने उपयोगात आणू शकतो की आज सुद्धा काही परिस्थिती बदललेली अशातला भाग नाही. भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या युद्धस्तरावर काय सांगितले बरे, त्याचं कारण काय होतं माहितीये? भगवद्गीता जर इतका वैदिक ज्ञानाचा मुकुटमणी आहे, भगवद्गीता जर वैदिक शास्त्रांचं सार आहे, तर कुठल्या तरी हिमालयाच्या गुफेमध्ये, वडाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली, गंगेच्या किनारी म्हणा किंवा एखाद्या मंदिरात बसून शांत चित्ताने भगवद्गीता सांगायला हवी होती. ही कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर का सांगितली? कारण हे सांसारिक आणि प्रापंचिक जीवन कुरुक्षेत्रासारखंच आहे. या न त्या कारणास्तव कोणी ना कोणी आपले शत्रू म्हणून उभे राहणारच आहेत.
बहुतांश करून आपले नातेवाईकच असतील किंवा आपल्या ओळखीचे मित्रमंडळीच असतील, शेजारी पाजारी. याच कारणास्तव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगतो की बाबांनो, जीवन काय एवढं सोपं नाही. संसाराचा गाडा ओढील तेवढा थोडा. हा काय एवढं साधं आणि सोपं नाही. जीवन हे संघर्षमयच असणार आहे. हे कधीही जीवन आरामदायी कम्फर्ट झोन मध्ये नसणार आहे. आणि तुम्ही जरी तसं काल्पनिक विचार करत असाल, असं होईल आणि तसं होईल, ते जास्त फार काळ टिकणार नाही. म्हणून श्रील भक्तिविनोद ठाकूर महाशय आपल्या एका भजनात म्हणतात की जीवन अनित्य जानो हो सार, काहे नानाविध विपद भार. काय म्हणतात? जीवन अनित्य जानो हो सार. हे जीवन जे आहे एके दिवशी स्टॉप आहे. याला एके दिवशी 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर ह्याला फुल स्टॉप आहे. आपण कितीही एअर कंडिशन रूम मध्ये चांगल्या मऊ मऊ लुसलुशीत गादीवरती आराम करत असू, तरी ह्याला एक दिवस स्टॉप आहे. 70, 80, 90 वर्षानंतर एकदा फुल स्टॉप येणार आहे. जीवन अनित्य जानो हो सार, ताहे नानाविध विपद भार. म्हणजे जरी ते 90 वर्षाचं, 100 वर्षाचं आयुष्य जरी असलं, तरी असं नाही की ते एकदम सुखदायी आहे. त्यात पण कसं आहे, नानाविध विपद भार. त्यात पण अनंत अडचणी येणार आहेत. अनंत अडचणी येणार आहेत. मग कधी आपल्या लोकांकडून येतील, कधी बाहेरच्या लोकांकडून येतील, कधी आपल्या शेजारी पाजारांकडून येतील. कुठल्या ना कुठल्या प्रकारे नैसर्गिक विपत्ती येतील किंवा आपल्या शारीरिक आजार किती असतात. आपण कितीही चांगलं हे शरीर ठेवायचा प्रयत्न केला, परंतु कालांतराने एके दिवशी या शरीरामध्ये अनेक नानाविध आजारपण आणि मृत्यू याला होणारच आहे. तर हे विपद हे नेहमीच येणार आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण ज्या हॅल्युसिनेशन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, आपण ज्या भ्रमामध्ये राहतो की असं होईल, तसं होईल, असं असेल, तसं असेल, फार काळ टिकणार नाही आहे. ह्याच्यामध्ये अनंत अडचणी येणार आहेत. मग करायचं काय? भक्तिविनोद ठाकूर सांगतात, नामाश्रय कोरी जतन तुम्ही, ठाक हो अपने काजे. अपने काजे म्हणजे तुम्ही गृहस्थ आश्रमी असाल, तुम्ही कामधंदा करत असाल, नोकरी करत असाल तर नोकरी करा, धंदा करत असाल तर धंदा करा, किंवा हाऊसवाईफ असाल तर घरातील स्वयंपाक पाणी करा. अपने काजे, आपल्या कामात आपण स्थित राहायचं आहे. अशा अवस्थेत आपण नामाश्रय करायचा आहे. आता नामाश्रय कसा करायचा आहे? नामाश्रय घ्यायचा म्हणजे कसा घ्यायचा? आता एखादे संन्यासी असतील, ब्रह्मचारी असतील, वानप्रस्थी व्यक्ती असतील, त्यांना काहीच काम नाही, ते दिवसभर जप करू शकतात. दिवसभर ते 64 माळा, 128 माळा, 192 माळा जप करू शकतात. ही त्यांना सुवर्ण संधी आहे, ते हरिनाम घेऊ शकतात. परंतु आपला विषय प्रापंचिक सांसारिक लोक ही कशा रीतीने घेऊ शकतात? असं आहे, यू कॅन चीट मी, आय कॅन चीट यू, वी कॅनॉट चीट कृष्णा. तुम्ही मला फसवू शकता, मी तुम्हाला फसवू शकतो, परंतु आपण भगवंतांना फसवू शकत नाही. आपण देवाला फसवू शकत नाही. देव आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा घेऊनच बसलेला आहे. त्यांना सगळं माहिती आहे. मग प्रत्येकाचे 100% वेगळे आहेत. एखादे संन्यासी, ब्रह्मचारी पहाटे लवकर एकदम 3 वाजता, 2 वाजता उठून जप करत असतील, परंतु एखाद्या हाऊसवाईफला ते जमणार नाही. कदाचित ती सकाळी 6ला उठेल, कारण रात्री किती उशिरा झोपले माहिती नाही. कदाचित तिला काहीतरी आजार असतील, एखादा पेशंट असेल, त्याला सकाळी रात्री मोठे अनेक अँटीबायोटिक्स आणि हेवी मेडिकेशन्स वरती असल्यानंतर त्याला कदाचित जमणार नाही. तो नंतर उठेल, 6 वाजता उठेल, 7 वाजता उठेल आणि नंतर जप करेल. तर असं आहे, प्रत्येकाचे 100% वेगळे आहेत. लक्षात घ्या, प्रत्येकाचे 100% वेगळे आहेत. जसं एखादी महिला बाळंतीण झाली, सिझेरियन झालंय, तिला काहीच करता येत नाही, ती बिचारी फार अपंग होऊन जाते. किंवा एखादा प्रभूजी ऍक्सिडेंट मध्ये अडकलेले आणि त्यांचं ऑपरेशन झालं, काहीच करता येत नाही. मग हे पहाटे उठू शकणार नाहीत, रात्रभर औषध गोळ्या चालू असतात, हेवी मेडिकेशन असतं. मग कसं काय? प्रत्येकाचे 100% वेगळे आहेत. आणि त्या 100% प्रयत्नाने मग ते 6 वाजता उठले तर त्याच्यानंतर उठून त्यांनी जप करावा, किंवा घरी कदाचित स्वयंपाक करायचा असेल, डबे बनवून द्यायचे असतील आईला, मुलांसाठी, प्रभूजींसाठी, पतीसाठी, आपल्या दिरासाठी, दुसऱ्यांसाठी काहीतरी करून द्यावं लागत असेल, नंतर पहिल्या संधीला आपला चांगला 16 माळा जप झाला पाहिजे. मग भले पहाटे 4 वाजता असेल, 5 वाजता असेल, 6 वाजता असेल, 8 वाजता असेल, किंवा दुपारी 12 वाजता असेल, पहिल्या संधीला, ऍट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी, पहिल्या संधीला
आपला 16 माळा जप चांगला ध्यानपूर्वक झाला पाहिजे. त्यावेळेला कसल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नसला पाहिजे. कसल्याही प्रकारचे काम त्यामध्ये करायचे नाही आपल्याला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण जे काही स्वयंपाक करत असतो, आपण जे काही कामधंदा करत असतो, गाडी चालवत असतो, आंघोळ करत असतो, घराची साफसफाई करत असतो, काहीही करत असतो, त्यामध्ये आपल्याला हरिनाम घेतलं पाहिजे. काल मला एका भक्ताने फार सुंदर असं एक अभंग पाठवला होता. हरिनाम कधी कधी घ्यायचा आहे ते सांगत होते की हरिनाम कधी घ्यायचा असतो, तर त्यामध्ये सांगताना तो अभंग असा आला होता, हरी बोला भांडता हरी बोला कांडता. म्हणजे म्हणजे आपण काय घरामध्ये कांडतात ना ते पूर्वीच्या काळी मसाला वगैरे कांडायचे वगैरे, स्वयंपाक करताना हरी बोला, आणि भांडत जरी असलं तरी हरी हरी बोला, तुमचं भांडण कमी होऊन जाईल. पती पत्नीचं प्रेमाचा कलही कधी कधी होतो, त्यात पण हरी हरी बोला. तर हरी नामाचा आश्रय जो आहे तो आपण सगळं काय करताना, आंघोळ करताना, अगदी शौचाला बसलेले जरी असला तरी त्यावेळेला हरी बोला, त्यावेळेला हरिनामाचा आश्रय घ्या. कारण चैतन्य महाप्रभू सांगतात, हरी शब्द अनेक अर्थ मुख्य द्वय सर्व अमंगल हरे कृष्ण प्रेम दे. तर हरी शब्दाचे अनेक अर्थ आहेत, परंतु याचे मुख्य दोन आहेत की आपल्या जीवनात सगळं अमंगल हरण करून घेतं, म्हणून याचं नाव आहे हरी, आणि आपल्याला कृष्ण प्रेम प्रदान करतं. हरी असे दोन अक्षर जरी कोणी म्हणाले तर 4 वेद, 108 उपनिषद, 18 पुराणे, बृहदके, अरण्यके, सगळे अनंत संहिता, सगळ्या संहिता वाचल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. तुम्ही फक्त हरी एकदा जरी उच्चारण केलं तर सगळं काही वाचल्याचं आपल्याला फळ मिळत असतं, आणि आपले सगळे अमंगल नष्ट होत असते. फक्त आश्रय कसा घ्यायचा, प्रभुपाद काय सांगतात, ज्याप्रमाणे लहान बालक आईला हाक मारतं तळमळतेने रडतं, त्याप्रमाणे आपण हरिनामाचा आश्रय घ्यायचा आहे. कारण याच्यामुळे आपले अनेक संकट जे आहेत ते दूर होणार आहेत. आणि या आश्रयाच्या पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडायच्या आहेत. वेळेवर स्वयंपाक करून द्यायचा, वेळेवर डबे करून द्यायचे आहेत, कामावर वेळेवर जायचं आहे, पैसा कमवून आणायचा आहे, मुलांना, पत्नीला, आईला, सगळ्यांना वेळेवर त्यांच्यासोबत बसून चर्चा करायची आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पार करत करत आपल्याला या हरिनामाचा आश्रय घ्यायचा आहे. कारण या जगाच्या पाठीवर आणखी कोणतंही औषध नाही जे आपल्या समस्या सोडवू शकतं. प्रापंचिक असतील, सांसारिक असतील, मानसिक असतील, अनेक टेन्शनचे प्रकार असतील, या सगळ्याच्या सगळ्या हरिनामाच्या आश्रयानं सुटतील. राम नाम सत्य है, ही एक अशी सत्य गोष्ट आहे, याचा आश्रय घेतलेला व्यक्ती कधीही चिंताग्रस्त राहू शकत नाही. आणि या हरिनामाच्या आश्रयाने आपला नक्कीच उद्धार होतो. आणि प्रापंचिक जीवनामध्ये आपण या हरिनामाचा आश्रय घेतल्याने अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. अगदी तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तर आपण निजनिष्ठा नाम घ्यावे. आपण स्वतःच्या इंटेग्रिटीने, स्वतःच्या निष्ठेने कोणाला फसवणार आहे? आपण स्वतःलाच फसवतोय, देवाला नाही फसवत आपण कधी, प्रभूजींना किंवा गुरुला फसवू शकत नाही आपण. आपण स्वतःला फसवतोय जप न करून, आपण स्वतःला फसवतोय हरिनामाचा आश्रय न घेऊन. कारण जगामध्ये एकच आपला आश्रय आहे, तो म्हणजे हरिनाम आणि हरिनाम, दुसरे काहीही नाही. म्हणून प्रापंचिक जीवनामध्ये अनंत अडचणींना सामोरे जात असताना ज्याप्रमाणे अर्जुनाने हरिनामाचा आश्रय घेतला, ज्याप्रमाणे उत्तरादेवीने हरिनामाचा आश्रय घेतला, ज्याप्रमाणे माता द्रौपदीने हरिनामाचा आश्रय घेतला, ज्याप्रमाणे माता कुंतीने हरिनामाचा आश्रय घेतला, आणि ज्याप्रमाणे अनंत कोटी वैष्णव वृंदाने, गजेंद्राने हरिनामाचा आश्रय घेतला, आणि ज्याप्रमाणे अजामिळाने हरिनामाचा आश्रय घेतला, त्याप्रमाणे आपण हरिनामाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण एवढंच आहे आपला सांगाते, जेथे मी जातो तेथे तू माझा सांगाते. एवढंच आहे, आपल्याला मदत करणारं एकमेव म्हणजे हरिनाम आहे, आणखी कोणी नाही. फक्त आपण ते हरिनाम अत्यंत कळवळीने आणि तन्मयतेने घ्यायचं आहे. लाव लिजाव टिमके बजाव थुका पॉलिश नव्हे, आज करू उद्या बघू नंतर बघू असं नाही. पहिल्या संधीला आपला पहिला 16 माळा झाला पाहिजे, आणि इतर कामधंदा करत असताना हरिनाम चालूच ठेवलं पाहिजे. याच्यावर कसल्या प्रकारचा जीएसटी नाही. हे जप केल्यामुळे तुम्हाला कोणी मारणार नाही, हे जप केल्यामुळे तुम्हाला कोणी दूषण देणार नाही, तुमची कोणी बदनामी करणार नाही, तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास नाही.
जप केल्यामुळं असं नाही की आपल्या अंगाला काही भोकं पडणार आहेत. जप केल्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. फक्त असं आहे, आपल्या मनातील किंतु परंतु हे सगळे बाजूला ठेवून, आपल्या मनातील अनेक प्रकारचे अपराध बाजूला ठेवून आपण होल हार्टेडली हृदयापासून या हरिनामाचा आश्रय घेतल्याने आजपर्यंत एक छोटीशी मी लीला सांगेन चैतन्य चरितामृतामधली, की त्यांचा कसा उद्धार झाला हरिनाम घेतल्यामुळे. ते प्रापंचिक होते. चैतन्य महाप्रभूच्या लीलेमध्ये पंच पांडव आले होते आणि त्यांचे नाव होते गोपीनाथ पटनायक, वाणीनाथ पटनायक, रामानंद राय, कलानिधी, सुधानिधी. त्यांच्या वडिलांचं नाव पांडू महाराज आले होते भवानंद राय म्हणून. आणि हे पाचही जण चैतन्य महाप्रभू सेवेत जगन्नाथपुरीमध्ये 500 वर्षापूर्वी राहत होते. यातील जे गोपीनाथ पटनायक होते यांच्याकडे राजाची फार मोठी सेवा होती. ते घोडे खरेदी करून विक्री करून विकत होते. यांनी काय केलं, जसं युधिष्ठिर महाराजांनी सारीपाट खेळण्यामध्ये पैसा सगळं राज्य गमावून बसले, तसं यांनी काय केलं, बहुतेक हे युधिष्ठिर महाराजांचे अवतार असावेत. यांनी काय केलं, राजाचा जो टॅक्स आला होता तो घेतला आणि ते ऑर्केस्ट्रा बघायला गेले, तमाशा बघायला गेले आणि पैसा उधळला तुम्ही. आणि हे समजलं राजकुमाराला. मग त्यावेळेला राजकुमार काय करतात, त्यांना सुळीवर चढवतात. चैतन्य चरितामृतच्या भाषेत चांगावर चढवतात, म्हणजे सुळीवर चढवतात. म्हणजे असं असतं की वरती टांगतात त्यांना आणि खाली नंग्या तलवारी उभ्या ठेवतात. वरनं फिकलं की पूर्ण उभे चिरले जायचे, ते जाग्यावर ठार. हा दंड त्यांना देण्यात आला. आणि वरती चढवलं होतं त्यांना सुळीवरती, म्हणजे असं वरती उंचावरती त्यांना चढवलं होतं चांग्यावरती. आणि त्यावेळेला सगळे भक्त चैतन्य महाप्रभू सांगतात ह्याला वाचवा वाचवा वाचवा. महाप्रभू म्हणतात तो सांसारिक आणि प्रापंचिक व्यक्ती आहे, त्याने पैसा राजाचा उधळलेला आहे, राजाला न विचारता. मी संन्याशी माणूस त्याला नाही मदत करू शकत, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. मग त्यावेळेला हे जे गोपीनाथ पटनायक असतात ते काय करतात माहितीये, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा रीतीने त्या हरिनामाचा आश्रय घेतात. त्यावेळेला ही खबर पोहोचते राजाला. राजा येतो, त्यांना वाचवतो. अरे तुम्हाला कुणी अशी शिक्षा दिली, मला माहित नाही माझ्या पोराने असं केलं राजकुमाराने. आणि तो राजा माफी मागायला लागतो, माफी पण मागतो, त्याला डबल पगार देतो, प्रमोशनही करतो, की माझ्या पोरातर्फे चुकी झाली म्हणून. तर हा आहे हरिनामाचा प्रभाव. खर तर हरिनामाचा प्रभाव किती आहे प्रापंचिक जीवनामध्ये, की तुम्ही स्वतः पहा. मी किती सांगणार आहे की गुलाबजामुन खावा, गुलाबजामुन खावा. ते कसं आहे, गोड आहे. तर गोड कसं आहे कोणी सांगू शकत नाही. गुलाबजामुन गोड आहे, पण गोड कसं आहे, साखर गोड आहे, गोड गोड कसं असतं हे कोणी सांगू शकत नाही. स्वतः खाल्ल्याखेरीज कोणी सांगत नाही. तसं हरिनाम अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. हे आम्ही बोलू शकतो, पण किती गोडवा आहे. पण जोपर्यंत या अडचणींमध्ये आश्रय घेत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आणि आपल्या संकटातून सुटका होणार नाही. म्हणून सर्व ग्रस्त आश्रमी प्रापंचिक लोकांनी, सर्वांनीच, नशीब ब्रह्मचारी त्यांनी सुद्धा, सर्वांनीच या हरिनामाचा आश्रय घेण्याचा कळवळीने कसोशीने प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं हे प्रापंचिक जीवन, आपलं ह्या भौतिक जगातील जीवन सुखी होईल आणि परलोकी आपल्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल. धन्यवाद. हरे कृष्ण.